नमस्कार, राम राम मंडळी. मी प्रेम 100 डेज मिनी ब्लॉग चॅलेंजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज होता श्रावण सोमवार. मग मी, दीदी आणि माझा मित्र आम्ही तिघं आलतो सिद्धेश्वर मंदिरात ऐन वेळेस कोण येत नाही. श्रावण सोमवार म्हणताना बघा किती मोठी गर्दी होती. बरं झालं आज पावसाचं वातावरण नव्हतं, नाही तर खूप पाणी झालं असतं. तुम्ही म्हणत असाल आर्यन कुठे गेला? आर्यन या व्लॉग मध्ये नाही. आर्यनचं कॉलेजचं काम असल्यामुळे आर्यन सोलापुरात नव्हता. मी समृद्ध बोलत इतकं पुढे आलतो की दीदीला विसरलो होतो. मग दीदीला शोधण्यात खूप वेळ गेला. आल्या महादेवांना जल अर्पण करून घेतलो. दीदी म्हणत होती व्लॉग राहू दे, पहिले स्नॅप घे, मग नंतर पुढे जाऊ. इथं आम्ही अष्टगंध लावणार होतो. एवढं टाइम गेला अष्टगंध लावायला, एवढी गर्दी होती ना काय सांगायला नको. दीदी मी दोघं पण अष्टगंध लावून घेतलो. मग पहिले स्नॅप काढलो, मग नंतर दर्शन घेतलो. स्नॅप टाकणं इतकं इम्पॉर्टंट झाले ना, एक वेळेस जेवण सोडतील पण स्नॅप टाकायचं सोडणार नाही. मग आलो आपल्या छोट्याशा नेहमीच्या शिवलिंगकडे. आपल्या मोठ्या मध्ये इतकी गर्दी होती ना, दर्शन घ्यायला जमलं नाही. पण इकडचा दरवाजा चालू ठेवल्यामुळे दर्शन सगळ्यांचं होत होतं. मग मी आणि समृद्ध आम्ही ज्या स्पॉटला बसलो त्या स्पॉटला बसून व्हिडिओ शूट घेतलो. सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलो. मग नंतर निघालो आम्ही मल्लिकार्जुन मंदिराकडे. सगळे म्हणतात प्रेम लय देवधर्म करताय, सारखं मंदिराकडे जाताय, मंदिराची स्टोरी टाकताय. त्यांच्यासाठी एकच सांगतो, वाईट काळात फालतू लोकांकडे हात पसरण्यापेक्षा देवाकडे हात पसरलेले कधी पण चांगले. शेवटी आपलं कर्म आपलं सुटत नसतं. कर्म चांगले ठेवा, देव आपल्याला चांगलंच फळ देत असतो. मंदिरात लवकर पोचल्यामुळे आम्हाला आरती पण मिळाली. इथे एक काका मिळाले, आमच्या सगळ्यांच्या नावाने तिथं जल अर्पण करत होते. मग निघालो घराच्या दिशेने. पहिले तर ATM मध्ये आलो, पैसे काढलो आणि आजचा ब्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.